हॅलो, या जळगाव पोलिसांतर्फे असे देखील आवाहन करण्यात येत आहे की आपण संवाद ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे वेळीच संवाद आपण जर ठेवला तर अतिशय मोठ्या प्रसंगाला देखील आपण चांगलं तोंड देऊ शकतो. आपण हल्ली बघितलं असेल की सोशल मीडियावर देखील अनेक वेळेला पिअर प्रेशर डेव्हलप केलं जातं, आपल्या स्वतःची तुलना देखील केली जाते. तर ते देखील आवाहन आम्ही करत आहोत की अशी कोणतीही तुलना आपण करू नये. स्वतःला ओळखून आपण आपलं जीवन गठीत केलं तर आत्महत्यांचं प्रमाण नक्कीच आपण कमी करू शकतो. तसंच महिलांचं प्रमाण खूप कमी आहे पुरुषांच्या तुलनेमध्ये. पुरुषांच्या आत्महत्या पाठीमागे काय कारण आहेत आणि महिलांच्या आत्महत्या होतात तर त्याची काही कारणं समोर आलीत का? पुरुषांचं जसं मी आधी सांगितलं की सगळ्यात मोठं कारण आहे दारूचं व्यसन, नैराश्य, कर्जबाजारीपणा, आजारपणं, लग्न न जमणं. आणि महिलांचे देखील आम्ही जे कारणं आम्ही ॲनालिसिस केलं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे कौटुंबिक कारण आणि नैराश्य. जवळजवळ 11 महिलांच्या आत्महत्या या कौटुंबिक कारणाने झालेल्या आहेत आणि बाकीचं नैराश्य आणि प्रेम प्रकरण याच्यामुळे देखील महिलांना आत्महत्या केल्याचं निदर्शनास येत आहे. अडचणी कोणाच्या आयुष्यात नाहीयेत, एक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात देखील अडचणी आहेत. आपले थोर व्यक्तिमत्व होऊन गेलेले शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले स्वातंत्र्य सेनानी व जीवनातल्या घटकात असलेल्या प्रत्येक लोकांनी आजकाल समस्या ह्या भोगलेल्या आहेत व या समस्यातून त्यांनी तोडगा काढून मोठे मोठे साम्राज्य व मोठं कीर्तिवंत त्यांनी आपलं आयुष्य घडवलेलं आहे. तर आपण ह्या आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता आपण आपल्या जीवनात काहीतरी नवीन करण्याचा किंवा ह्या देखील तोडग्यातून बाहेर येण्याचा आपण एक धैर्य धरला पाहिजे. आणि याच्यामध्ये कधीही आपल्याला कोणाचीही मदत लागली तर आमच्यासारखे तज्ज्ञ सायकॅट्रिस्ट, त्याच्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत किंवा आपल्या समाजात असलेले बरेच असे घटक आहेत जसं टेलिमानस आहेत किंवा बरेच NGO आहेत, त्यांचा आपण मदत घ्यावी व त्यांच्याकडून नैराश्यातून बाहेर येण्याचं व आत्महत्येचा मार्ग न निवडता जीवनाचा मार्ग निवडा, एक पॉझिटिव्ह मार्ग निवडा आणि आपण समाजाला काहीतरी दायित्व आहोत याचा मार्ग आपण निवडला पाहिजे. जगले तरच मार्ग निघेल असं म्हणायचं तुम्हाला? येस, जगले तरच मार्ग निघेल साहेब. जेव्हा आपण जगू त्या जगण्यातूनच आपल्याला वेगवेगळे पर्याय कळतील, समस्यातून बाहेर येण्याचा आपल्याला मार्ग कळेल. आणि लाईफ इज नॉट वन्स मोर, एव्हरीथिंग इज वन्स मोर, बट लाईफ इज जस्ट वन्स. म्हणून लाईफ कायम राहत नाही, ती बदलू शकते. येस, कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही. जीवनाचा आकल जो आहे तो एक कॉमन ग्राफ नसून त्याच्यामध्ये उतार चढाव असतो आणि जो उतार चढावांना तोंड देऊ शकतो त्यालाच आपण खरा लढवय्या किंवा त्यालाच आपण आयुष्यामध्ये खरा यशस्वी माणूस म्हणतो. अडचणींवर लक्ष न देता मी आज माझ्याकडे नोकरी नाहीये, आज माझ्याकडे मुलगी नाहीये, आज माझ्याकडे पैसा नाहीये, ह्या गोष्टींना लक्ष न देता आपण त्याच्यावर काय तोडगा काढू शकतो किंवा असलेल्या परिस्थितीमध्ये आपण कसे खुश राहू शकतो याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आत्महत्या हा मार्ग नाहीये, जीवन हाच एक मार्ग आहे आणि जीवनातूनच आपण पुढे आयुष्याला एक नवी प्रगती देऊ शकतो. आपलं नाव? माझं नाव डॉक्टर अनिरुद्ध साळुंके, MBBS MD सायकॅट्रिस्ट. मी परमनंट आणि प्रोग्राम ऑफिसर आहे जिल्हा रुग्णालय जळगाव.